नमस्कार. वाळवण रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलणारे खुसखुशीत रवा पापड. हे रवा पापड बनवताना अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे हे पापड वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकले जातात. अर्थातच पापड तळण्यासाठी तेल लागणार आहे. फक्त 1 वाटी रव्यामध्ये जवळपास 60 ते 70 पापड बनून तयार होतात. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. हे रवा पापड मी तुम्हाला 1 वाटीच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवणार आहे. त्यासाठी 1 वाटी भरून इतका इथं मी बारीक रवा घेतलेला आहे. जो रवा 0 नंबरचा असतो, अगदी बारीक असतो, तोच रवा आपल्याला इथं पापड बनवण्यासाठी घ्यायचा आहे. घेतलेला 1 वाटी भरून इतका रवा मी एका भांड्यामध्ये काढून ठेवते आणि याच वाटीने मोजून आपल्याला पुढे पाण्याचा वापर करायचा आहे. ज्या भांड्याने आपण रवा मोजलेला आहे त्याच भांड्याचा वापर करून आपण पुढे पाण्याचा वापर करूयात. तर या ठिकाणी गॅसवरती एक जाड बुडाचं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये त्याच वाटीने मोजून मी 8 वाट्या भरून इतकं पाणी घालत आहे. तुम्हाला जर का हे पापड जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असतील तर रवा हा तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्याने मोजून घ्या आणि त्याच भांड्याने मोजून 8 भांडी भरून इतकं पाणी आपल्याला गरम करायला घ्यायचं आहे. तर इथं ज्या वाटीने मी रवा मोजला त्याच वाटीने मोजून 8 वाट्या इतकं पाणी या पातेल्यामध्ये घातलेलं आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे. एवढ्या पाण्यामध्ये आपले पापड आहेत ते अगदी परफेक्ट बनवून तयार होतात. पाण्याला छान असं गरम करायचं, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा इतका पापडखार घालायचा आहे. रवा मोजण्यासाठी इथं मी जी वाटी वापरलेली आहे ती थोडीशी साईजने मोठी आहे, त्यामुळे इथं मी अर्धा चमचा इतका पापडखार वापरलेला आहे. अगदी छोटीशीच वाटी तुम्ही घेत असाल तर पापडखार थोडासा कमी केला तरी देखील चालू शकता. जास्त क्वांटिटीमध्ये पापड बनवत असाल तर पापड खारची क्वांटिटी आहे ती थोडीशी वाढवू शकता. आता घेतलेला सर्व रवा आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आहे. गॅस आहे तो आपल्याला सुरुवातीला थोडासा हाय करायचा आणि अधूनमधून हलवत हे मिश्रण व्यवस्थित असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. मिश्रण गरम झाल्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि अधूनमधून हलवत आपल्याला साधारणपणे 5 ते 6 मिनिटासाठी हे मिश्रण आहे ते ओपनली शिजून घ्यायचं आहे. जसा जसा रवा शिजत जाईल तसं तसं हे मिश्रण आहे ते थोडंसं घट्टसर व्हायला लागतं. तर अशा पद्धतीने अजिबात गुठळ्या न होता हे मिश्रण आपण 5 ते 6 मिनिटासाठी ओपनली शिजवून घेतलं. त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवलेलं होतं. गॅस अगदी लो होता आणि 5 ते 6 मिनिटासाठी याला मी झाकण ठेवून वाफवून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यावरचं झाकण काढून हे मिश्रण आपल्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. हे पापडचं मिश्रण तुम्ही ओपनली देखील अधूनमधून हलवून शिजवून घेऊ शकता, पण ओपनली शिजवण्यासाठी जास्त वेळ लागतो. पुन्हा एकदा झाकण ठेवूयात आणि 6 ते 7 मिनिटासाठी याला छान अशी वाफ देऊन घेऊयात. मिश्रणाला वाफ देणे म्हणजे शिजवून घेणे. आता या ठिकाणी 6 ते 7 मिनिटानंतर याच्यावरचं मी झाकण काढते. तर हे मिश्रण तुम्ही बघू शकता थोडंसं ओतू यायला लागलेलं आहे, कारण यामध्ये आपण पापडखार घातलेला आहे. त्यामुळे झाकण ठेवल्यानंतर याला अधूनमधून हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण ओतू येणार नाही. या ठिकाणी हे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. छान असं ट्रान्सपरंट दिसत आहे आणि थोड्या वेळासाठी हे मिश्रण आपण असं सोडून देऊयात. तर याच्यावरती तुम्ही बघू शकता अशा प्रकारे साई जमा होत आहे, म्हणजेच आपलं हे पापडचं मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट शिजलेलं आहे. झाकण ठेवून लो गॅसवरती फक्त 15 मिनिटांमध्येच हे मिश्रण व्यवस्थित असं शिजलं जातं. ओपनली म्हटलं तर तुम्हाला अर्धा तास शिजवण्यासाठी जाऊ शकतो. गॅस बंद करते आणि त्यानंतर मी यामध्ये काही फ्लेवर्स ऍड करणार आहे. तर इथं मी 2 चमचे जिरे, 1 चमचा ओवा, 4 चमचे तीळ घेतलेले आहेत आणि 1 चमचा चिली फ्लेक्स हे यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करते. तर हे सर्व मसाले या पापडमध्ये घातले तर पापडला खरंच खूप छान टेस्ट येते. आता गॅस बंद केल्यानंतर हे मी घातलं, कारण गॅस ऑन असताना आपण यामध्ये जिरे घातले तर जिऱ्याचा जो रंग आहे तो पापडमध्ये जास्तच उतरला जातो आणि आपले हे पापड थोडेसे वेगळ्या रंगाचे दिसतात. त्यामुळे गॅस बंद करून हे साहित्य मी यामध्ये घातलेलं आहे. सुरुवातीला आपण मीठ घातलेलं होतं, पण टेस्ट केले असता मला मीठ थोडंसं कमी वाटलं, त्यामुळे मी आणखीन यामध्ये 1.5 चमचा इतकं मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा पापडखार आपण अगोदरच घातलेला होता. आता हे सर्व साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे मिश्रण गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे पापड घालून घ्यायचे आहेत. पापड घालण्यासाठी थोडंसं मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेते
आणि बाकीचं मिश्रण आहे ते मी झाकून ठेवणार आहे, जेणेकरून हे मिश्रण पटकन थंड होणार नाही. गॅस आता मी बंद केलेला आहे. घेतलेलं पापडचं मिश्रण भांड्यामध्ये काढत असताना ते थोडंसं कोमट होतं. आता उरलेलं जे मिश्रण आहे त्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि भांड्यामध्ये काढून घेतलेल्या मिश्रणाचे आपण पापड घालूयात. तर इथं मी एक सुती कापड अंथरून घेतलेलं आहे. या कापडावरती मी पळीच्या साहाय्याने पापड घालत आहे. तर पळी पापड घालताना अशा पद्धतीने हे पापड आहेत ते आपल्याला पळीने पसरून घ्यायचे आहेत. तर हे रवा पापड बनवताना अगदी जास्तही जाड ठेवायचे नाही आणि अगदी जास्तही पातळ करायचे नाहीत. अगदी मीडियम जाडीमध्ये आपल्याला हे पापड आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. जाड पापड बनवला तर कधी कधी उलू शकतो आणि अगदीच पातळ पापड बनवला तर कापडावरून काढणं खरंच शक्य होत नाही. त्यामुळे अगदी मीडियम अशा पद्धतीने आपल्याला हे पापड आहेत ते घालून घ्यायचे आहेत. पापड वाळल्यानंतर अगदी छोटेसे होतात, त्यामुळे इथं मी थोड्याशा मोठ्या आकाराचे पापड बनवत आहे. जर का तुम्ही मिनी पापड बनवले तर अगदी 100च्या पुढे देखील 1 वाटी रव्यामध्ये पापड बनवून तयार होतात. तर इथं आपण एक मोठी वाटी भरून रवा घेतलेला होता, तेवढ्यामध्ये 60 ते 70 पापड बनवून तयार होतात. एकदा का पापडचं मिश्रण व्यवस्थित शिजलं की पटकन आपण 6 ते 7 मिनिटांमध्येच हे रवा पापड आहेत ते बनवू शकतो. हे पहा, या पद्धतीने एक मोठी वाटी रवा घेतलेला होता, त्यामध्ये मोठ्या आकाराचे 60 ते 70 पापड बनवून तयार होतात. आता हे रवा पापड आहेत ते मी सकाळी घालत आहे आणि सकाळून माझ्याकडे ऊन येतं, त्यामुळे हे पापड मी उन्हामध्येच वाळवणार आहे. उन्हाळी वाळवणाचा पदार्थ आहे, त्यामुळे तो उन्हामध्ये वाळवला तरी देखील चालू शकतो. तर काही ताईंकडे ऊनच येत नाही, तर त्या विचारतात की हे पापड आपण घरामध्ये सुकवू शकतो का? तर हो, तुम्ही हे पापड आहे ते घरामध्ये फॅनच्या हवेला देखील सुकवून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने सर्व पापड आहेत ते मी इथं घालून घेतलेले आहेत आणि मोठ्या आकारामध्ये तुम्ही बघू शकता खूप सारे पापड बनवून तयार झालेले आहेत. दिवसभरामध्येच हे पापड आहेत ते अगदी छान असे वाळलेले आहेत, कापडावरती घातलेले आहेत, त्यामुळे हे पापड आपल्याला कापडापासून वेगळे करायचे आहेत. पापड घातलेलं कापड आहे ते आपल्याला पलटी करायचं आहे. पापड घालण्यासाठी शक्यतो पातळ कापडाचाच वापर करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या पापडांवरती मागच्या बाजूने पाण्याचा हबका देऊन हे कापड आहे ते पूर्णपणे ओलं करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने. तर अशा पद्धतीने हे कापड पूर्णपणे ओलं केलेलं आहे. थोडंसं जास्तीचं पाणी टाकलं तरी देखील चालू शकतो, पण खूपच जास्त पाणी टाकायचं नाही. एवढे पापड ओलं करण्यासाठी मला 1 मग भरून इतकं पाणी लागलेलं होतं. आता थोडंसं 5 मिनिटासाठी थांबायचं आहे, जेणेकरून हे पापड आणि कापड आहे ते व्यवस्थित असं भिजलं जातं आणि आपले हे पापड आहेत ते या कापडापासून अगदी अलगद असे वेगळे होतात. पाणी मारलं की तुम्ही पटकन पापड काढायला लागलात तर पापड तुटू शकतात. त्यामुळे अगदी थोड्या वेळासाठी थांबून अशा पद्धतीने आपल्याला हे पापड आहेत ते कापडापासून वेगळे करायचे आहेत. तर इथं बघू शकता हे कापडावरचे पापड आहेत ते किती इझिली निघत आहे. अशाच पद्धतीने मी उरलेले सर्व पापड आहेत ते कापडापासून वेगळे करणार आहे. जिथं जिथं कापड व्यवस्थित भिजलं नाही तिथला पापड तुम्ही काढायला जाल तर पापड तुटू शकतो. त्यामुळे कापड व्यवस्थित ओलं करा आणि मगच पापड काढा. त्यानंतर हे पापड मी उन्हामध्ये पुन्हा एकदा वाळवून घेतलेले आहेत. फक्त 1 दिवसामध्येच हे रवा पापड आहेत ते वाळलेले आहेत. इथं बघू शकता तुम्ही पापडांना रंग काय सुरेख आलेला आहे आणि यामधला एकही पापड अजिबात तुटलेला नाही किंवा चिरलेला नाही. यामधले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तेलात घालता क्षणी तुम्ही बघू शकता हा पापड आहे तो अगदी मस्त असा दुप्पट तिप्पट छान असा फुलला जात आहे. 1 वाटी रव्यासाठी 8 वाट्या पाणी आणि मिश्रण व्यवस्थित शिजवून घेणं, ह्या सर्व टिप्स वापरून तुम्ही जर काही रवा पापड बनवले तर तुमचे पापड अगदी परफेक्ट बनवून तयार होतील अशी खात्री आहे. इथं मी तुम्हाला काही पापड तळून दाखवलेले आहेत आणि तळलेले पापड तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत झालेले आहेत. त्याचबरोबर हे पापड चवीला देखील खूप छान लागतात. तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेले हे रवा पापड एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.